चला तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संडेला पाहिलेला जो पेपर होता त्या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. बघा, संडे तिसरा संडे होता, तिसरी टेस्ट होती. एकूण वेळ जी होता 2 तासाचा होता. सकाळची 10 ते 12 या वेळेमध्ये पेपर झाला. क्वेश्चन होते एकूण 120. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे एकूण गुण जे आहेत 240 होते. किती? 240 गुणाचा पेपर होता. चला मित्रांनो, 240 गुणाचा पेपर कसा होता, त्याचं सोल्युशन काय आहे हे आपण पाहणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन आहे की क्वेश्चन नंबर फर्स्ट, 4, 6, 16, 25, 36 आणि पुढली संख्या कोणती? आपण थोडंसं विचार करून पाहिलं तर आपल्याला इथे 4 दिसेल. 4, 9, 16, 25 आणि 36. जर पाहायला गेलं तर 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 5 चा 25, 6 चा 36. तर पुढली संख्या क्रमवार येणार आहे, 7वी संख्या येणार आहे. 7व्या संख्येचा वर्ग किती असेल मित्रांनो? तर 49. किती असणार? 49. ऑप्शन मध्ये 49 कुठे आहे बा? 49 चा ऑप्शन बी आहे. म्हणून याचा आन्सर जे असणार आहे, याचा आन्सर असणार आहे बी मित्रांनो. काय असणार आहे? बी. चल, यानंतर दुसरा क्वेश्चन असा होता की इंग्रजी अक्षर मध्ये पी नंतर चौथे अक्षर कोणते? पी च्या नंतर म्हटलंय मित्रांनो. पी च्या नंतर म्हणजे काय बघा? पी च्या नंतर म्हटलंय पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही. काय असेल एक्स वाय झेड? कितवं म्हटलंय? चौथं म्हटलंय. पी च्या नंतर म्हटलंय. नंतर म्हणजे पी इथं आहे, याच्या नंतर म्हणजे इथून पुढे हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे 4 नंबरचं जे आहे ते टी असणार आहे मित्रांनो. टी ऑप्शन कुठे बघा? टी ऑप्शन इथं आहे. म्हणजे याचं पण उत्तर बी असणार आहे. नेक्स्ट, इथं तिसरा क्वेश्चन आहे आपला. 756 या संख्येला 9 ने भाग जातो का? कारण शेवटचा अंक सम, अंकाची बेरीज 18, संख्या 6 ने संपते आणि संख्या 3 ने भरते. मित्रांनो, आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत. कसोट्या कशा पाहिल्यात? 2 ची कसोटी समसंख्याच्या शेवटी असेल तर समसंख्या शेवटी असणारी 2 ची कसोटी असते, म्हणजे हे उत्तर नाही. अंकाची बेरीज 18. मित्रांनो, 3 ची कसोटी आहे अंकाची बेरीज. समजा दिलेली संख्या आहे 7, 5 आणि 6. बघा, या अंकाची बेरीज म्हणजे 7, 5 आणि 6 18, याची बेरीज, या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला, पूर्ण या संख्येला 3 ने भाग जातो. 3 संख्या 18 म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. ही 3 ची कसोटी आहे. आणि 3 ची कसोटी हीच 9 ची कसोटी मित्रांनो. 9 ची म्हणजे 9 ने सुद्धा सेम 3 ची कसोटी जशी आहे तसंच. समजा दिलेल्या संख्येला म्हणजे 7, 5 आणि 6 या संख्येच्या बेरजेला म्हणजे 18 ला जर 9 ने भाग जात असेल तर नक्कीच त्या संख्येला सुद्धा कितना भाग जातो? 9 ने भाग जातो. म्हणून या 7, 5, 6 ला अंकाची बेरीज आहे मित्रांनो. संख्या 6 ने संपते का? तसं काही नसते, त्यात की नाही. 9 च्या कसोटीमध्ये संख्या 3 ने भागते असं आहे का? 3 ने भागते, ठीक आहे, पण 3 न 6 ला पण भाग जातो, 3 न 3 ला पण भाग जातो, पण 9 न जात नाही ना. म्हणून काय माहिती का? 3 ने भागते, संख्या 3 ने भागते हे नाही, अंकाची बेरीज 18 आहे. म्हणून इथला पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक बी आहे. चला मित्रांनो, पुढला क्वेश्चन आहे 36 आणि 54 यांचा मसावी किती? 36 आणि 54. बघा, 36 आपण जर लिहिलं गेलं तर 36 या ठिकाणी 36 आणि दुसरा 54. आपल्याला काय करायचे? सामायिक विभाजक समान असणार आहे. बघा, याच्यात जास्तीत जास्त मोठा आणि याचा सर्वात जास्त मोठा असा एक कॉमन विभाजक जर बघितला गेला तर बघा, याला आपण 2 गुणवले 18 असं म्हणू. 2 गुणवले 18, 18 2 36. याला जर बघितला गेला तर 3 गुणवले 18, 18 3 54. चला, ठीक आहे. आता बघा, ही कॉमन नाही, हे कॉमन नाही, दोन्ही मधला एक कॉमन 18. 18च कॉमन आहे. सगळ्यात मोठा मसावी सामायिक विभाजक कोणता असेल तर तो असतो 18. कशाचा? 36 आणि 54 चा. म्हणून याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. चला, नेक्स्ट आपण पाहतोय पाचवा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन जर आपण बघितला गेला तर 5व्या क्वेश्चन मध्ये सांगितले 784 चं वर्गमूळ काढा. मित्रांनो, हे करणीमध्ये असतं म्हणजे वर्गमूळात असतं, स्क्वेअर रूट. आपण सांगितलं की 1 ते 30 पर्यंत आपल्याला पाठ असायला पाहिजे. 1 ते 30 पर्यंत पाठ असायला पाहिजे, है की नाही? 1 ते 30 पर्यंत पाठ असायलाच पाहिजे. त्याच्या पुढचे कसे काढायचे ते आपण ट्रिक वाईज पाहणार आहोत. समजा ज्यांना 1 ते 30 पर्यंत पण पाठ नाही त्यांनी बघा, आता समजा हा कितीचा वर्ग आहे शोधायचा आहे. तर बघा, वर्ग कसं करतो आपण? दिलेली संख्या असेल तर दिलेली संख्या जी आहे त्या संख्येला, समजा x असेल तर त्या संख्येला आपण काय त्या संख्येने गुणतो, म्हणजे x ला x न. आलं लक्षात? म्हणजेच बघा, इथं जर समजा 10 दिली
तर या 10 दिली तर 10 ला 10 ने गुणतो आहे की नाही. आता बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला, या ठिकाणी 784 आहे, 784 आहे, तर बघा त्या संख्येने त्या संख्येला गुणतो त्यावेळेस एकक स्थानी 4 येतं. एकक स्थानी काय येतं? 4 येतं. अशी संख्या कोणती आहे की जी त्या संख्येने त्या संख्येला गुणलं की 4 येतो. असं बघितलं गेलं 2 न 2 ला गुणलं तर एकक स्थानी किती येतं म्हणजे काय 4 येतं. असंच आपण 3 न गुणलं तर 9 येतं, 4 न गुणलं तर 6 येतं. तसंच आपण आणखी काय म्हणलं 7 न गुणलं 9 येतं, 8 न जर गुणलं तर 8 8 64 एकक स्थानचा अंक 4 येतो. बघा म्हणजे एकक स्थानी एक तर 8 असला पाहिजे किंवा 2 असला पाहिजे. एकक स्थानी एक तर 8 असला पाहिजे किंवा 2 असला पाहिजे. बघा इथं 6 आहे, उत्तर नाही. इथं 7 आहे, इथं पण नाही. इथं 8 आहे, इथं 9 आहे, म्हणजे 9 पण नाही. म्हणजे 8 वाला उत्तर असायला पाहिजे. काय 8 वाला उत्तर असायला पाहिजे. समजा इथं 2 जर असतं तर किंवा दुसरा आणि एखादी 8 वाली संख्या असती तर आपण काय केलं असं माहिती का, त्या दोघांचा गुणाकार पण पाहिला असता. पण लवकर उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्येच्या शेवटचा गुणाकार म्हणून घ्यायचा शेवटच्या अंकाचा, त्यानुसार आपण काढू शकतो. म्हणजे याचा उत्तर काय आहे 28 आहे. 28 आहे. चला नेक्स्ट x चे 12 चा घन. चला 12 चा घन आपण सांगितलं की 12 चे घन सुद्धा आपल्याला पाठवायचे. 12 चे घन कमीत कमी 20 पर्यंत पाठवायचे. कमीत कमी 1 ते 20 पर्यंत पाठवायचे. 1 ते 20 पर्यंत. बघा 1 चा सर्वांना माहिती 1 आहे, 2 चा 8 आहे, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729, 10 चा 1000, 11 चा 1331, 12 चा 1728, 13 चा 91, सॉरी 21 97, 14 चा 27 44, 15 चा 33 75, 16 चा 40 96, 17 चा 49 13, 18 चा 58 32, 19 चा 68 59 आणि 20 चा 8000. बघा मित्रांनो हे तुम्हाला पाठच पाहिजे. एवढं जर पाठ झालं तर आपल्याला लवकर कॅल्क्युलेशन, कारण आपल्याला इथपर्यंत विचारलं जातं. आणि मग बघा इथे जर बघितला गेला तर आपल्याला विचारलंय का 12 चा घन किती. तर 12 चा घन बघा 12 चा आपण बघितला तर 12 चा यायला पाहिजे किती 1728. 1728 इथे आहे का बघा, ह्या 12 चा वर्ग आहे, इथं हे 11 चा आहे, हा 1296 काय हे वर्ग आहे कितीचा, तर हे 3 3 9 33 आहे. आणि मग हे काय 1728 जे आहे 1728 हा घन आहे. काय आहे घन आहे. चला ठीक आहे. तर बघा इथे जे आहे 1728 हे बी उत्तर असायला पाहिजे. समजा असं जमलंच नाही, समजा आपल्याला काय पाठ जर नसतील तर काय करणार तुम्ही, तर पाठ जर नसतील तर आपल्याला माहिती आहे घन म्हणजे काय घात आहे. 12 चा कितवा घात आहे रे, 12 चा तिसरा घात आहे. म्हणजे 12 चा किती वेळेस गुणाकार, 12 चा 3 वेळेस गुणाकार. मग 12 चा 2 वेळेस गुणाकार केल्यानंतर वर्ग येतो, म्हणजे 144 हा वर्ग झाला. आपण 144 लिहायचे आणि त्याला कितना 2 न भाग बघायचं. बघा बनवून बघायचं. बे का बे बेत्रिक 6, 6 शेवटी असलेला बघा, 6 शेवटी असलेला कोण आहे, 6 शेवटी असलेला कोण आहे. तर याचा 12 चा घन विचारायचा आहे आपल्याला. हा झाला काय म्हणजे का, हा झाला घन 12 चा घन. 12 ने गुणायचे ना 2 ने गुणायचे. अरे सॉरी काय असेल मग 4 एका 4 8 येते, 6 कसे 8 येते, किती येते 8 येते, 4 दुनी 8 येते, 6 नाही 4 दुनी 8, 8 म्हणजे 5, हा काही नाही त्याचा घन, म्हणजे त्या पद्धतीने करता येईल. 8 एकच तरी आहे. चला नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं माहिती का, आता आपला 7वा क्वेश्चन घ्यायचा आहे. 7वा क्वेश्चन काय बघा मित्रांनो, 7वा क्वेश्चन आहे a चा घातांक 5 गुणवले 2 चा घातांक 5 गुणवले 2 चा घातांक 3 बरोबर काय. तर बघा आपल्याला घातांकाचा रूल आहे, आपण घातांक पाहिलाय. घातांकाचे एकूण 7 नियम आहेत. समजा समान पाय असेल आणि घातांक काय असेल माहिती का m आणि n असेल तर यांच्यामध्ये गुणाकार आहे, समान पाया गुणाकार. तर काय होत असते माहिती का, समान पाया एकच घेतला जातो आणि समान पाया म्हणून काय घातांकाची काय असते, घातांकाची काय असते m अधिक n, हे की काय असते बेरीज असते. म्हणजे इथं a चा घातांक m अधिक n, इथं समजा याला a समजलं आपण, काय म्हणलं a म्हटलं किंवा हे दोन आहेत असं समजलं. 5 अधिक 3 घातांकाची बेरीज असते किती येते रे 2 चा 8वा घात. 2 चा 8वा घात कुठे आहे बघा a मध्ये आहे की नाही, 2 चा 8वा घात या पद्धतीने उत्तर मिळते. नेक्स्ट खालीलपैकी परिमेय संख्या कोणती. बघा आपण संख्येचे प्रकार पाहिले, परिमेय संख्या विचारले आपल्याला आहे की नाही, कुठली परिमेय संख्या आहे. आता बघा पाय ही अपरिमेय संख्या आहे, हे आपण पाहिलेलं असेल, लक्षात ठेवायचं आहे की नाही. दुसरी गोष्ट, जी संख्या कशामध्ये असते, रूट मध्ये असते, जी संख्या करणीमध्ये असते, करणीमध्ये असलेली संख्या ती जर टर्मिनेटिंग असेल आणि रिकरिंग असेल तर परिमेय असते. टर्मिनेटिंग नसेल आणि रिकरिंग नसेल
तर ती मात्र काय असते मध्ये का अपरिमेय असते. टर्मिनेटिंग म्हणजे काय दशांशानंतर समाप्ती असते. तर आपण जर बघितलं गेलं ह्या 7 ला दशांशानंतर समाप्तीच नाही. आलं लक्षात. दुसरी गोष्ट याची आवृत्ती रिकरिंग म्हणजे आवृत्ती पण येत नाही. याची पण त्याच पद्धतीने रिकरिंग नाही आवृत्ती नाही. ही मात्र a बाय b परिमेय संख्या काय असते माहिती का a बाय b किंवा p बाय q या स्वरूपात लिहिता येणारी आणि t इज इक्वल टू नॉट झिरो जी असते त्याला आपण काय म्हणतो माहिती का परिमेय संख्या. आणि म्हणून इथली जी परिमेय संख्या आहे परिमेय संख्या 5 बाय 8 ही परिमेय संख्या आहे. म्हणून उत्तर सी यायला पाहिजे. मराठी वर्णमालेतील क पासून 7 व्यंजन कोणते बघा सर मित्रांनो. व्यंजन म्हटलं आपल्याला की नाही स्वर नाही व्यंजन म्हटलंय. मग व्यंजन कसे आहेत बघा. व्यंजनची सुरुवात होते क पासून बघा क ख ग घ आणि न. पुढे च श ज झ आणि पुढे न आहे की नाही. आपल्याला किती म्हटलंय क पासून म्हटलंय मित्रांनो. क च्या नंतर नाही क पासून. शब्दाकडे खूप इथं काय लक्ष द्यायचं असतं काळजीपूर्वक पाहिजे. तर क पासून म्हटलंय म्हणजे क इथं आहे इथपासून पुढलं कितवं 7वं अक्षर म्हणजे याला धरायचं 1 2 3 4 5 6 आणि 7 7वं छे येतं. मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का आपण डायरेक्ट ख पासून धरतो. असं नाही पासून म्हटलं की नाही नंतरचं म्हटल्यानंतर ख पासून धरावं लागेल. पासून म्हटलं की जे सांगितलेला अंक आहे किंवा जे सांगितलेली संख्या आहे जे सांगितलेले लेटर आहे त्यापासून आपल्याला धरायचं असतं. वरी आपण पाहिलं होतं पी च्या नंतरचं चौथं विचारलं होतं पी च्या नंतरचं. म्हणून आपल्या वरल्या क्वेश्चन मध्ये आपण पी ला धरलं नव्हतं पी च्या पुढची संख्या नंतरचं म्हटलं होतं की नाही. आता मात्र नंतरचं म्हटलेलं नाही. आता मात्र काय म्हटलंय क पासून म्हटलंय. म्हणून क पासून धरावं लागेल. अक्षर कोणतं येणार आहे सगळ्या नंबरला छे येणार आहे. म्हणून छे चा उत्तर मित्रांनो बी हा क्रमांक आहे. बी क्रमांक. ओके नेक्स्ट आपल्याला 10वा क्वेश्चन बघायचा आता. 10वा क्वेश्चन बघा 18 24 आणि 30 चा लसावी किती. लसावी विचारला मित्रांनो. बघा लसावी म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार 18 चा 24 चा आणि 30 चा मोठ्यात मोठी संख्या कॉमन बघून फॅक्टर काढून घ्या. 2 आणि 9 प्रत्येकामध्ये 9 कॉमन आहे का 2 आणि 9 ठीक आहे. इथं 9 नाही कॉमन आहे 6 मोठा विभाग आहे. 3 गुणवले 9 3 गुणवले 2 3 गुणवले 6 सॉरी 3 गुणवले 6 साहित्रिक 18 ही तर 6 कॉमन फॅक्टर आहे की नाही. बघा 6 गुणवले 6 × 24 म्हणजे 4 ओके 30 6 गुणवले 5 बघा मित्रांनो कॉमन 6 निघाला. काय निघाला 6 कॉमन निघाला. हा 6 कॉमन लसाई म्हटलं मित्रांनो. लसाई मध्ये काय असतं माहिती का लसाई मध्ये कॉमन तर काढायचाच. कॉमन घेऊन उरलेले बाकीचे सुद्धा गुणाकार घ्यायचा असतो. 3 चौक 12 12 म्हणजे 60 60 इथं आले किती आले 60 इथं आले 60 आणि यांचा गुणाकार 6 6 36 36 आणि पुढे शून्याला शून्य म्हणजे 360 ही त्याचं काय असणार आहे लसाई असणार आहे. 360 पर्यायामध्ये कुठे आहे बघा 1 2 3 आणि 4. चला पर्याय क्रमांक किती माहिती का पर्याय क्रमांक 4 हा त्याचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट 49 13चं घनमूळ किती म्हटलं मित्रांनो. बघा घनमूळ म्हटलंय आपण. घनमूळ आता बघितलं होतं की नाही पाठ असाय पाहिजे. बघा आपण पाठ असणार म्हटलं की नाही पाठ अवैध आहे. पाठ जर असेल तर आपण ताबडतोब सांगू शकतो का तर पाठच्या नंतर आपण बघितलं की 40 96 जे आहे हे कितीच आहे 16चं आहे आणि 17चं 49 13 आहे 17चं आहे. कितीच आहे 17चा 17 इथं उत्तर येणार आहे. पण समजा आपल्याला पाठच नाही मित्रांनो तर काय करणार. आपल्याला माहिती आहे घनमूळ म्हणजे काय तर घन याचं मूळ असतं. मग घन म्हणजे काय दिलेली संख्या आहे समजा x ही संख्या आहे. x चा किती वेळेस गुणाकार x चा 3 वेळेस गुणाकार. बघा मित्रांनो काय करायचं तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की अशी संख्या बघायची की त्याच्या शेवटी 3 यायला पाहिजे आहे की नाही. मग अशी संख्या की त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर बघा 1 चा 3 वेळेस गुणाकार केला तर काय येतं शेवटी एकच स्थानी 1 येतं. 2 चा केल्यानंतर काय येतं 2 चा जर केला 3 वेळेस गुणाकार तर 8 येतं. किती येतं 8 येतं. 3 चा केल्यानंतर किती येतं मित्रांनो 3 चा जर केला तर 3 चा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 ला 7 येतं. बघा इथं 7 9 येणारा म्हणजे 7 असायला पाहिजे. एक तर एकच स्थानी काय असलं पाहिजे 7 असला पाहिजे. इथं आहे का मित्रांनो आता 7 आहे. लक्षात आलं काय केलं आपण काय केलं नाही एकक स्थान 3 वेळेस असतं म्हणजे एकक स्थान लवकर काढायचं आपल्याला. तर एकक स्थान काय अंकाना त्याच अंकाचा 3 वेळेस गुणाकार त्याच्या एकक स्थानचा जो अंक असणार आहे तो अंक म्हणजे काय असणार आहे माहिती का त्या संख्येचा घनमूळ असणार आहे. त्या संख्येचं घनमूळ. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. इथं आपल्याला काय दिले 999 गुणिले 999 मित्रांनो याला 900 गुणिले 999 याला आपण काय करायचं माहिती का उगाच 999 घ्यायचं गुणत व्हायचं नाही. तर यासाठी एक मित्रांनो ट्रिक आहे. काय ट्रिक आहे माहिती का 999 ही संख्या कितीच्या जवळची आहे रे 999 ही संख्या 1000च्या जवळची आहे की नाही. या 1000च्या जवळची आहे पण 1000 ला कितीने कमी आहे 1 ना कमी आहे.
समजा दोन संख्या दिल्या, किती संख्या दिल्या? दोन संख्या. याला मी डावी संख्या म्हणतो, याला मी उजवी संख्या म्हणतो. म्हणजे डाव्या हाताची डावी संख्या, उजव्या हाताची उजवी संख्या. काय करणार तुम्ही माहिती का? डाव्या संख्येतून पण एक काढायचं आहे की नाही, आणि उजव्या संख्येतून किती काढायचे? ती सुद्धा 999च आहे, म्हणून इथं सुद्धा एकच काढायचं आहे. किती काढायचं आहे? एकच काढायचं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, याच्यातून एक काढला, किती काढले? इथं राहिले 999 राहिले. याच्यामध्ये बघा किती राहिले रे? याच्यामध्ये सुद्धा किती राहिले? 999 राहिले. किती राहिले? 999. आता बघा मित्रांनो, 999 आहे. आपल्याला काय करायचं माहिती का? डाव्या नाही, उजव्या संख्येमधून किती काढले रे? उजव्या संख्येमधून किती काढले? एक काढले. एक काढला की नाही? हा एक, म्हणून याच्यातून एक काढून टाकायचा. याच्यातून एक, इथला एक याच्यातून काढून टाकायचा. म्हणजे किती झाले? 998. बघा इकडल्याच फक्त संख्येचा, इकडल्या संख्येचा एक काढून टाकला, किती झाले? 98. किती झाले? 998 झाले. आता राहिले काय? ही मिळालेली संख्या म्हणजे काय असते माहिती का? ही मिळालेली संख्या म्हणजे समजा हजाराच्या हजाराव्या स्थानाची आहे. ही संख्या म्हणजे हजाराव्या स्थानाची आहे. हे तीन अंक हजाराव्या स्थानाचे आहेत. आलं लक्षात? आता राहिले शतक, दशक आणि एकक. आता एकक स्थानाचा अंक आपल्याला कसा काढायचा आहे? एकक स्थानाचा अंक काढत असताना मित्रांनो बघा, आपल्याला याच्यातून एक वजा केलाय आणि याच्यातून पण एक वजा केलाय. इथून कुठली संख्या असू शकते वेगळी, इथं कोणती असू शकते? इथं एक वजा केलाय, इथं एक वजा केलाय. यांचा काय करायचा? गुणाकार करून घ्यायचा. एक एकचा गुणाकार किती मित्रांनो? एक आला. एकक स्थानाची संख्या किती येणार माहिती का मित्रांनो? एक येणार. एकक संख्या एक येणार. इथं दोन राहिले. दोन राहिले म्हणजे काय असतं मित्रांनो? तिथं शून्य घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं? शून्य. दशक आणि एकक स्थानी काय घ्यायचं आहे? सॉरी, दशक आणि शतक स्थानी काय घ्यायचं? 0 घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला होता 998 आहे की नाही? शतक स्थानचा 0, दशक स्थानचा 0 आणि एकक स्थानचा 1. बघा संख्या 998,001 कुठं आहे का? बघा इथं आपल्याला असं दिसेल 998,001. म्हणजेच पर्याय क्रमांक किती माहिती का? पर्याय क्रमांक 1. हेच जरी समजा तुम्हाला असं दिलं असतं, हेच जरी तुम्हाला समजा असं दिलं असतं 999 दिलंय, 900 किंवा 998 दिलंय, आणि इकडे काय केलं माहितीये का? गुणवले 999 दिले, 999 दिले. आता कसं केलं असतं मित्रांनो? केलं मित्रांनो, याच्यातून काय केलं असतं माहितीये का? हजारामधून किती काढले? हजारामधून 2 काढले आहे की नाही? याच्यात काय केलं असतं माहितीये का? हजारामधून किती गेला? हजारामधून 1 गेला. आलं लक्षात? आता बघा याच्यातून 2 काढले, किती गेले रे? याच्यातून राहिले म्हणजे 998 राहिले. 998 मायनस इकडला जो काढलेला आहे तो याच्यातून मायनस करायचा आहे. म्हणजे किती राहणार माहिती का? 97 राहणार. म्हणजे किती 97? 997. बरोबर ना? बरोबर. आता बघा याच्यातून वजा किती केलाय? 1. याच्यातून किती केलाय? 2. यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार किती आला बरं? यांचा गुणाकार आला 2. म्हणजे ही मिळाली हजारच्या स्थानाची. 997 ही हजार स्थानाला मिळाली आहे की नाही? दशक, शतक आणि दशक ही 00. उरलेली संख्या जी आहे ती 2 असणार आहे. म्हणजे 997,002 अशा पद्धतीने त्याचा काय येणार आहे? गुणाकार येणार आहे. बाकीचं आपण प्रॅक्टिस मध्ये पाहूया. चला नेक्स्ट आपला काय विचारलं माहिती का? क्वेश्चन नंबर 13वा. क्वेश्चन नंबर 13व्या मध्ये असं विचारलंय, प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे अंधार असतो का मित्रांनो? अंधार नसतो. प्रकाश म्हणजे अंधार नसतो. प्रकाश म्हणजे तेज असू शकतं. धूर नसू शकतो आहे की नाही? सावली पण नाही. म्हणजे आहेच कोणतं उत्तर? तर तेज हे उत्तर त्याचं आहे. चला उदार म्हणजे कसा असतो? मोकळा माणूस. मोकळा म्हणजे कसा रे? मोठ्या मनाचा. म्हणजे मोठा असतो का? उदार म्हणजे मोठा असतो का? तर मोठा नसतो, मोकळ्या मनाचा असतो, मोठ्या मनाचा असतो. इथं विरोधार्थी विचारलाय. मोठ्या मनाचा उदार. आणि जो कंजूस असतो, कंजूसला आपण काय म्हणतो माहिती का? श्रीमंत म्हणत नाही आपण, कंजूसला आनंदी म्हणत नाही आपण, त्याला मोठा म्हणत नाही. म्हणू शकतो काय माहिती का? कृपण. कृपण म्हणजे कंजूस असलेला, खूपच आहे की नाही? चला ठीक आहे. नेक्स्ट याच्या पुढचा शब्द जो आहे, सॉरी प्रश्न जो आहे 15वा प्रश्न. 15वा प्रश्न काय बघा? 625 भागिले 25. बघा 625 भागिले 25 म्हणजे लक्षात आलं पाहिजे, या 25 ने या 25 ला भागलं, 25 दुनी 50, 2 चा उरले 12, 12 आणि 5 125, 25 5 सव्वाशे म्हणजे 25. हा काय म्हणजे नेमका 625 ला 25 ने भागलं म्हणजे 25 चा वर्ग आहे. का आहे 25 चा वर्ग? 625 आहे. मग पर्यायामध्ये काय पाहिजे? 25 उत्तर पाहिजे. एक तर वर्ग म्हणून लक्षात येईल तुम्हाला किंवा डायरेक्ट भागाकार केला तर भागाकार म्हणून लक्षात येईल. चला नेक्स्ट A B C D E F G H I पुढलं विचारलं, काही नाही केलं. त्यांनी काय केलं माहिती का? ABCD लिहिले. ABC DEF GHI JKL डायरेक्ट पुढले 3 लेटर. JKL पर्याय क्रमांक 1. शून्य ही संख्या कोणती आहे? बघा मित्रांनो, शून्य ही संख्या कोणती आहे? शून्य ही संख्या आपण बघितलं, ही नैसर्गिक संख्या आहे का? तर नैसर्गिक संख्या नाही, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होत असते? 1 पासून होत असते. अपरिमेय संख्या आहे का? किंवा पूर्ण संख्या असू शकते, कारण शून्य ही पूर्ण संख्या आहे. अपरिमेय आहे का? शून्य ही अपरिमेय संख्याच नाही. मूळ संख्या जर बघितलं गेलं मित्रांनो, तर मूळ संख्या म्हणजे इथं एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही.
म्हणजे 2 हीच मूळ संख्या आहे की नाही. मग 1 आणि 0 ही काय माहितीये का मूळ संख्या नाही. 0 ही फक्त आणि फक्त एकच संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय मग तर पूर्ण संख्या म्हणजे 0. मग 0 ही कोणती संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. चला 144 चे वर्गमूळ किती, सॉरी 1444. बघा मित्रांनो 1444 काय ट्रिक आहे, वर्गमूळ म्हटलंय म्हणजे दोन संख्या कोणत्या तरी असणार आहे. एक म्हणजे एक संख्या आहे त्या संख्येचा गुणाकार असणार आहे, त्या संख्येचा गुणाकार आहे, त्या संख्येनं त्या संख्येला गुणल्यानंतर शेवटी काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. बघा मित्रांनो बघू आपण त्या संख्येने त्या संख्येला गुणा 6 ने 6 ला गुणलं 6 7 36 शेवटी 6 येईल. 7 ने 7 ला गुणलं 6 साठी 49 9 येईल नक्कीच नाही. 8 ने 8 ला 8 8 64 4 येईल. 9 9 81 1 येईल म्हणजे नक्की उत्तर काय माहिती का 38 हे त्याचं उत्तर आहे. काय आहे 38 हे त्याचं उत्तर आहे. 38 चा तो काय आहे वर्ग आहे, वर्गमूळ 38 वर्गमूळ आहे, 38 चा वर्ग आहे 1444. नेक्स्ट आपल्याला काय पाहायचं माहिती का, यानंतर पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. पुढचा क्वेश्चन विचारलेला 8 चा घन. बघा 8 चा घन आपण 20 पर्यंत जर केले तर आपल्याला काय होतात माहिती का ताबडतोब उत्तर येतात. 8 चा घन आपल्याला माहिती आहे 8 चा घन किती आहे 512 आहे. किती आहे 512. समजा मित्रांनो आपला 8 चा घन जिना गेला तर 64 करा 64 8 नंबर 8 चोक 32 32 ला 2 शेवटी काय आला 2 आला. 2 शेवटी आहे का बघा इथे कुठं 2 शेवटी कुठे दिसायला इथं नाही, इथं नाही आपण इथं आहे, इथं नाही म्हणजे उत्तर काय येणार आहे 512 हे त्याचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट 84 आणि 126 यांचा मसावी किती. 84 आणि 26 म्हटलं मित्रांनो बघा 84 इथं घ्या 126 इथं घ्या. 84 आणि 26 यांचे मोठ्यात मोठे असे काय करा माहितीये का की फॅक्टर पाडून घ्या. मी 84 ने याला बघितलं गेलं तर 21 न होतं 21 21 21 चौक 44 आणि याला सुद्धा 21 नंतर 21 21 21 पाचा 21 सख 21 पाचा 10 वर्षे 21 पाचा 26 21 सख 26 आहे सॉरी 6. बघा मित्रांनो इथे 21 हा कॉमन फॅक्टर आला. काय 21 हा कॉमन फॅक्टर आला. आपला काय विचारलं मसावी. मसावी म्हणजे काय माहिती का मोठ्यात मोठी संख्या म्हणून काय येणार आहे इथं मित्रांनो 1 21 येणार आहे. लसावी जर म्हणला असता या दोघांचा तर या 4 आणि याचा गुणाकार 24 गुणवले करावा लागला असता त्याचा लसावी हा आला असता. चला नेक्स्ट धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बरं. धैर्य या शब्दाचा समानार्थी बघा भीती नसते. धैर्य म्हणजे साहस असतं. धैर्य म्हणजे काय असतं साहस असतो, राग नसतो, दुःख नसतो. चला नेक्स्ट 11 ने भाग जाण्याची कसोटी कोणती. 11ची कसोटी मित्रांनो काय आहे बघा 11ची कसोटी आपल्याला काय सांगितली माहिती का 11ची कसोटी अशी सांगते की दिलेली संख्या बघायची आणि दिलेली संख्या बघितल्यानंतर 11ची कसोटी काय सांगते माहिती का की समजा एक संख्या दिली त्या संख्येच्या समस्थानचा आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज करायची असते. समस्थानच्या आणि विषम स्थानच्या अंकाची वजाबाकी करायची असते. समजा हा विषम स्थान आहे, हा विषम स्थान आहे, हा समस्थान आहे, हा समस्थान आहे. या अंकाची बेरीज करायची, या अंकाची बेरीज करायची आणि पुन्हा यांच्या दोघांची वजाबाकी करायची. समजा ही x आहे आणि ह्या दोघांची बेरीज जर काय समजा y आली तर या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर ती एकतर 11च्या पटीत पाहिजे किंवा 0 पाहिजे. 11 किंवा 0 लक्षात. आता बघा 11 ने भाग जाणारी कसोटी कोणती. शेवटाचा अंक सम असावा नाही. शेवटचा अंक सम म्हणजे 2 ची कसोटी आहे हे नाही समजा हे विषम व समस्थानावरील अंकांच्या बेरीज विषम आणि सम अंकाच्या बेरीजतील फरक 11 ने भाग जाणारी किंवा 0 असावा. बघा मित्रांनो हा बी आहे. अंकाची बेरीज 11 असावी असं पण नाही, शेवटचा अंक 1 असावा असं पण नाही. चला काय येणार माहिती का बी येणार. काय येणार बी येणार. नेक्स्ट 23 बघा जर a बरोबर 1 b बरोबर 2 c बरोबर 3 तर डॉग बरोबर काय. बघा मित्रांनो d साठी काय येतं d साठी 4 काही नाही घेतलं त्यांनी काय घेतलं a साठी 1 घेतलं. 1 नंबरचा a आहे, b हा 2 नंबरला आहे, c हा 3 नंबरला आहे. एकूण 26 पैकी d हा 4 नंबरला आहे, o हा 15 नंबरला आहे आणि g हा 7 नंबरला आहे. बघा मित्रांनो 7 आणि 4 11 11 हे 11 प्लस हे जे आहे 15 11 आणि 15 किती झाले मित्रांनो झाले 26 बघा याच्यामध्ये 26 कुठे आहे 26 इथे. चला नेक्स्ट 15 चा वर्ग मायनस 10 चा वर्ग. 15 चा वर्ग आपल्याला मित्रांनो माहिती आहे 15 चा वर्ग किती रे 15 चा वर्ग 225. 15 चा वर्ग 225 225 मायनस कितीचा वर्ग म्हणले 10 चा वर्ग. 10 चा वर्ग म्हणजे 100. 225 मधून 100 गेला म्हणजे किती राहिले रे 125 राहिले. किती राहिले 125. बघा 125 इथं. खालीपैकी अपरिमेय संख्या कोणती आहे. अपरिमेय संख्या बघा 7/9 एक परिमेय संख्या आहे. ही का अपरिमेय म्हटली विचार अपरिमेय इथं आणि इथं बघा ही संपलेला आहे पॉइंट. याचं काय माहिती आहे का ही अपरिमेयचा एक परिमेयच आहे. इथं रिकरिंग आहे का नाही इथं टर्मिनेटिंग आहे याच्यामुळे ही सुद्धा परिमेय आहे. हे बघा ही संख्या कशामध्ये दिली माहिती का करणीमध्ये दिलेली आहे आणि हे काय आहे माहिती का टर्मिनेटिंग पण नाही आणि रिकरिंग भी नाही म्हणून 13 5 ही काय माहिती का परिमेय संख्या. चला नेक्स्ट 72 108 आणि 180 यांचा मसावी किती. बघा 72 108 घ्या 72
108 आणि 180 यांचा मसावी सगळ्यात मोठा अगोदर काय करा माहिती का सर्वात मोठा असा फॅक्टरी पाडून घ्या मोठा बघायचा आहे की नाही 72 18 म्हणजे 90 8 सकून अष्टदशे बर 18 म्हणजे 7 नाही 16 16 म्हणजे 80 नाही 14 म्हणजे 70 64 84 18 म्हणजे 90 13 13 39 13 52 13 म्हणजे 65 13 78 बघा ठीक आहे आपण काय करू माहिती का 9 8 72 बघा 9 न भाग जातो 8व्या नंबरला चला नेक्स्ट याला बघा 9 भाग जातो का 9 1 9 9 ने भाग जातो 9 1 9 आणि 9 2 18 12व्या नंबरला गेला आता बघा 18 ला 9 न जातो 9 1 9 9 2 18 20व्या नंबरला चला कॉमन काय निघाला रे याच्यात 9 निघाला 9 निघाला 9 निघाला आणि याच्यातून कॉमन निघतो बघा बघा 8 चे फॅक्टर पाडा 8 चे फॅक्टर काय पडणार रे 2 गुणवले 4 इथं 3 गुणवले 4 आणि इथं 5 गुणवले 4 बघा मित्रांनो इथं 4 कॉमन निघाला काय निघाला 4 कॉमन 9 गुणवले 4 आपल्याला ही लिहायची गरज नाही आहे की नाही 9 चौक 36 काय मिळालं माहिती का 36 आपल्याला याचा लसावी सगळ्यात मोठा कोणता माहिती का 36 आहे कोणता आहे 36 आहे चला 72 108 आणि 180 चा मसावी किती 36 आहे लसावी जर म्हटलं असतं तर आपल्याला काय करावं असतं माहिती का पुढले पण अंक घ्यावे लागले असते चला नेक्स्ट 14 गुणिले 25 गुणिले 4 बघा कसं करणार 14 गुणिले 25 गुणिले 4 14 आणि 25 चा गुणाकार करता भागायचं नाही 25 चौक 100 इथं आपल्याला माहिती आहे 100 आले जमा 100 गुणवले 14 म्हटलंय 100 गुणवले 14 म्हणजे काय करणार 14 वर किती शून्य 2 शून्य म्हणजे किती 1400 उत्तर किती आलं पाहिजे 1400 आलं पाहिजे चला 1296 म्हटलंय मित्रांनो अशी एक संख्या आहे कोणतरी तिचा वर्ग आहे वर्ग आहे 1296 बघा शेवटी काय आलं पाहिजे 6 4 ने 4 ला गुणलं 6 येतात 5 ने 5 ला गुणलं 25 आहे 6 ने 6 ला 36 म्हणजे एक तर 36 किंवा 34 4 चेक 16 यापैकी दोन 8 8 64 इथे 4 म्हणजे हे पण नाही आता 36 आणि 34 यापैकी कुठले तरी असायला पाहिजे मग आता यापैकी कोणतं असणार आहे काय करणार माहिती का तुम्हाला सोपी कोणती जाते 34 चा गुणाकार करून घ्या 34 चा गुणाकार करून घ्या 34 गुणवले 34 4 चौक 16 हातचा आला 1 4 त्रिकोण 12 आणि 1 13 प्लस 3 त्रिक 3 चौक 12 12 ला 2 चा हात झाला 1 3 त्रिक 9 आणि 9 ने 1 10 चला मित्रांनो 6 इथं 5 इथं 1 इथं 1 1156 येईल मित्रांनो 1156 येईल म्हणजे याचं उत्तर हे नाहीये याचं उत्तर कोणतं असणार आहे माहिती मग याचं उत्तर 36 असणार आहे 36 ने ज्यावेळेस आपण 36 ला गुणू त्यावेळेस काय मिळणार आपल्याला 1296 हे आपल्याला मिळणार आहे चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जे आहे ते आपण बघूया 17 चा वर्ग आपल्याला पाठ असला पाहिजे 17 चा वर्ग म्हणजे का संख्याचे 49 9 ने शेवट होणार पुढे इथं बघा इथं एक आहे आणि इथं एक आहे बघा 79 असतं 89 असतं आपलं काय 79 नसतं 89 असतं मग 17 चा काय माहिती का 289 हा वर्ग आहे 5 चा तिसरा आणि 3 चा अधिक 3 चा तिसरा 5 चा तिसरा म्हणले 5 चा तिसरा म्हणजे 5 चा घातांक 125 पाठच असला पाहिजे आणि 3 चा 27 बघा करून घ्या 27 25 25 50 इथं 50 झाले 150 आणि इकडे उरले 2 52 किती झाले 52 152 पुढे इथे बघा 152 इथं लक्षात नेक्स्ट जर a म्हणजे 2 म्हणजे काय केलं मित्रांनो फक्त दुप्पट घेतली काय घेतली दुप्पट घेतली 5व्या नंबरला आहे तर 10 घेतलाय हे तिसऱ्या नंबरला आहे तर 6 घेतलाय हा पहिल्या नंबरला आहे तर 2 घेतलाय तर k कितव्या नंबरला आहे मित्रांनो k हा 11व्या नंबरला आहे म्हणजे 11 चा दुप्पट करा 11 2 22 काय आलं पाहिजे माहिती का 22 हे त्याचा आन्सर असायला पाहिजे चला नेक्स्ट 32 वापरत होता की नाही पुढे गेलो की रे चला नेक्स्ट अडचण ना 32 कसं गेलं आता एवढं फास्ट आणि आता यायला मात्र हळूहळू आहे जमला लागला मेळ चला ठीक आहे बघा हे झालं 31 32 खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आता बघितलं अपरिमेय संख्या म्हणजे काय नसते टर्मिनेटिंग आणि रिकरिंग नसते बघा याच्यामध्ये बघितलं गेलं तर इंटरमिनेटिंग आहे इथं बघितलं गेलं तर हे रिकरिंग आहे इथं बघितलं गेलं तर इंटरमिनेटिंग आणि रिकरिंग इथं पण आहे इंटरमिनेटिंग आहे ही मात्र नाही म्हणजे उत्तर काय माहितीये का उत्तर ही असे पाहिजे कारण ही काय आहे परिमेय संख्या आपल्याला विचारलंय अपरिमेय संख्या काय विचारलंय अपरिमेय संख्या चला यांची बेरीज करायची मित्रांनो बघा 999 999
अधिक अधिक कधी माहित नाही मित्रांनो. याच्यामध्ये एक ऍड करा, याच्यामध्ये एक ऍड करा, याच्यामध्ये एक ऍड करा, एक 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 म्हणजे हजार हजार झाले, हजार 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 3000 किती झाले 3000. 3000 मधून किती गेले माहिती का 7 गेले. 7 गेले म्हणजे माहिती का इथं राहिले माहिती का 2000, इथं राहिले 9000 9000 आणि इथं 10 मधून काय गेले माहिती का 7 गेले होते, 3 गेले होते म्हणजे राहिले 2997. बघा 2997 कुठे आहे, 2997 एक नंबरला आहे. म्हणून उत्तर काय येणार माहिती मित्रांनो या पद्धतीने. बेरीज कधी व्हायचं नाही. चला नेक्स्ट 64 चा घनमूळ किती. 64 चे घनमूळ आपल्याला माहिती आहे 64 कितीचा वर्ग आहे, सॉरी कितीचा घनमूळ आहे 64. 4 चा वर्ग घनमूळ काय 4 चं घन आहे, 4 चा घन आहे म्हणून 64. चला नेक्स्ट परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. परिश्रम म्हणजे मित्रांनो काय असतं माहिती का, परिश्रम म्हणजे आळस नसतो, परिश्रम म्हणजे मेहनत असते, परिश्रम म्हणजे विश्रांती नसते, परिश्रम म्हणजे करमणूक नसते. चला नेक्स्ट 24 36 आणि 60 चा लसावी किती. आता लसावी विचार करून लसावी म्हणजे इथं 24 आहे बघा आहे की नाही. मी काय करणार माझ्या 24 ला 6 गुणिले 4 6 × 24 केलं आहे की नाही. नंतर 36 आहे, 36 आहे ना, 36 ला सुद्धा काय केलं माहिती का 6 गुणिले 6 केलं, काय केलं 6 गुणिले 6 केलं. आता बघा राहिलं काय रे 60. 60 ला सुद्धा काय केलं माहिती का 60 ला काय केलं इथं 6 गुणिले 10 केलं, काय केलं 10 केलं. बघा मित्रांनो काय कॉमन निघालं याच्यामध्ये 6 कॉमन निघाला, काय निघाला 6 कॉमन निघाला. याच्यामध्ये काय केलं 2 गुणिले 2 केलं, याच्यामध्ये 2 गुणिले 3 केलं, याच्यामध्ये काय केलं 2 गुणिले 5 केलं आहे की नाही. ह्याच्यातला 2 कॉमन निघाला. किती कॉमन निघाला 2 कॉमन निघाला. आता राहिले मित्रांनो काय 2 3 आणि 5 मग याचा गुणाकार करून घ्या. 5 3 15 15 2 30 इथं 30 घेतले. 30 आणि ह्याचा गुणाकार करून घ्या. काय दोन्ही 12 12 गुणिले 30 बघा 12 गुणिले 30 म्हणजे 12 एक बार बाजूची बाजरी 36 36 इथं उरलेला शून्य म्हणजे 360. मित्रांनो 360 आहे का बघा याच्यामध्ये 360 बघा 360 आहे. मग पर्याय क्रमांक किती माहिती का 36 चा पर्याय क्रमांक हा डी आहे. काय आहे डी आहे. नेक्स्ट 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 मी फक्त फास्ट घेतोय कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ नये आणि मोठा झाला तुम्ही सुद्धा पाहणार नाहीत कंटाळून जाणार म्हणून जातोच फास्ट घेतोय. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं बघा 15 चा वर्ग. 15 चा वर्ग म्हणजे आपल्याला 15 चा वर्ग 225 225 15 चा वर्ग 225 अधिक 220 चा वर्ग 400. बघा मित्रांनो हे 400 आणि 200 600 625 झाले मित्रांनो 625 आहे का 625 हवा इथे मित्रांनो 625. तर नेक्स्ट आता 20 25 हा वर्ग आहे. आपल्याला 20 25 म्हणजे माहिती आहे शेवटी जर 25 असेल तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. 25 म्हणजे शेवटी काय असतं रे 5 असतं. काय असतो 5 चं शेवटी 5 ज्या अंकाच्या शेवटी 5 आहे त्याला वर्गाच्या शेवटी सुद्धा 25 येतात. म्हणजे इथं 25 चं वर्गमूळ काय आलं 5 आलं. आता 20 राहिले मित्रांनो. आता 20 ही संख्या अशी बघायची की लगतच्या दोन संख्येचा गुणाकार जसं की बघा 5 गुणिले 6 30 होतात पण 4 गुणिले 5 4 गुणिले 5 20 होतात. 4 गुणिले 5 4 आणि 5 लगतच्या दोन संख्या 4 5 20 त्याच्यामध्ये ज्या 4 आणि 5 लगतच्या संख्येचा गुणाकार 20 येतो. अशा संख्येपैकी लहान संख्या जी आहे ती म्हणजे 4 आहे. 4 आणि 5 चा गुणाकार 20 येतो. 4 ही लहान आहे 45 म्हणून मित्रांनो किती माहिती का 45. उत्तर किती आलं 45. 9 चा घन आपल्याला माहिती आहे 729 आहे आणि 8 चा घन आपल्याला माहिती आहे 512 आहे. किती आहे 512 बघा 729 वजा 512 काय नाव माहिती आहे मित्रांनो बघा 700 मधून 500 गेले खरे 200 आणि 27 मधून 12 गेले 12 मधून 27 गेले म्हणजे किती राहिले 12 गेले म्हणजे इथून हे 7 किती राहिले 7 राहिले आणि इथं 1 राहिला. किती राहिला 1 राहिला 17 म्हणजे 217 याचं उत्तर आहे. हा लक्षात. नेक्स्ट इथं 3 चा चौथा गुणवले 3 चा दुसरा गुणाकार केला मित्रांनो बघा ती एक समान पाय आहे याचा काय दिला माहिती का चौथा दिला याचा दुसरा दिला. जर समान पाय असेल तर 3 ला 3च येणार आणि समान पाय असेल तर m अधिक n म्हणजेच 4 अधिक 2 बरोबर किती रे 6 म्हणजे इथं a चा 3 चा 6वा पाहिजे. काय पाहिजे 3 चा 6वा पाहिजे. चला नेक्स्ट आता बघा 875 भागिले 25 आहे बघा 25 25 25 दुनी 50 50 गेले 25 दुनी 50 25 3 75 सॉरी 3 गेले 75 इथे गेले. आता बघा 75 आणि किती 87 12 87 12 आणि 5 1600 25 5 6 1600 35 उत्तर 35 आहे मित्रांनो 35. चला नेक्स्ट 48 आणि 72 यांचा मसाले 48 बघा 48 इथं आहे आणि 72 आहे बघा 24 24 24 48 24 24 24 48 आणि आता बघा 24 24 24 48 24 72 कॉमन कोणता निघाला रे 24 हा कॉमन निघाला. काय हिचा मसाले म्हणलं ही घेत नाही का आपण की नाही 24 कुठे आहे मित्रांनो बघा 24 इथं आहे. चला नेक्स्ट इंग्रजी अक्षरमालेत m नंतर 7वे अक्षर कोणते. इंग्रजी अक्षरमालेत m नंतर 7वे म्हटले m च्या नंतर म्हटले बघा कुठे m च्या नंतर 7वे बघा m आपल्याला घ्यावं लागेल m n o p q r s t u v w 7वे म्हणजे m च्या नंतर म्हणल्यामुळे 1 2 3 4 5 6 आणि 7 टी आहे मित्रांनो कोणता आहे
टी आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे का टी येणार आहे. निर्भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज्याला की भीती नसते. भीती नसते म्हणजे तो कसा असतो? धाडशी असतो. तो कसा असतो? धाडशी असतो. ज्याला भय नसते विरुद्धार्थी म्हणताय. निर्भय म्हणजे निर्भय बधाडशी असतो. निर्भय म्हणजे शूर असतो. निर्भय म्हणजे पराक्रमी असतो. पण आपल्याला विचारलं मित्रांनो विरुद्धार्थी. विरुद्धार्थी म्हणजे निर्भय जर शूर असेल, धाडशी असेल, पराक्रमी असेल तर त्याचा विरुद्धार्थी काय माहिती का? भित्रा. म्हणून उत्तर क्रमांक काय पाहिजे मित्रांनो? भित्रा ही सी पाहिजे. काय पाहिजे? सी पाहिजे. 45 चं वर्गमूळ म्हणतो मित्रांनो. वर्गमूळ म्हणजे 4. शेवटी 4 येणार बघा. 4 चौक 16. 4 चौक 16 6 येते. बेदुनी 4 येते इथं. 1 1 1 आणि 0 म्हणजे 4 शेवटी येते म्हणजे 42 चा वर्गमूळ. म्हणजे याचा वर्गमूळ 42 आहे. 42 चा वर्ग आहे 17.64. आलं लक्षात? चला नेक्स्ट 46 बघा मित्रांनो. 46 खालीलपैकी 11 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती? आता 11 ची कसोटी आपल्याला माहिती आहे. एकाने एक संख्येची काय करायची? बेरीज वजाबाकी करायची. एकाने एक संख्या बघा याची आणि याची बेरीज करा. याची आणि याची बेरीज किती झाली रे? माहिती आहे का? याची आणि याची बेरीज किती झाली? 13. 13 मधनं 2 गेले. चला किती राहिले रे? 11. चला नेक्स्ट ये 8 हे काय राहिले का? 9 आणि 14. 14 मधनं 3 गेले. खाली किती राहिले रे? 11 राहिले. किती राहिले? 11. 6 आणि 6 12. 12 मधनं 1 गेला. 12 मधनं 1 गेला. खाली किती राहिले रे? खाली राहिले 11. चला 7 9. 9 - 4. 9 - 4 किती रे? 5. काय सांगितलं माहिती का? खालीपैकी 11 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती? मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी. इथल्या बघा 1 2 आणि 3 पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ह्या सगळ्या 3 पूर्ण भाग जाणार. न जाणारी संख्या ही आहे. तुम्हाला इथं मी सांगितलं होतं की फक्त मित्रांनो लिहिताना न जाणारी संख्या असं लिहा. आलं लक्षात? न जाणारी. जाणारी ऐवजी न जाणारी संख्या लिहा. कारण म्हणजे 3 संख्यांना काय होतं माहिती का? भाग होतो इथं न लिहायचं राहिलेले आहे शब्द. चला नेक्स्ट. जर a बरोबर 1 b बरोबर 2. जर a बरोबर 1 b बरोबर 2 आणि z बरोबर 26 म्हणजे मित्रांनो a ला 1 म्हणजे क्रमानुसार दिलाय. 1 चा 1 क्रमांक, b चा 2 क्रमांक, c चा 3 क्रमांक, d चा 4 क्रमांक, e चा 5 क्रमांक तसंच z चा 26. तर बुक साठी b साठी 2 मित्रांनो, o साठी 15 आहे, ह्या o साठी 15 मित्रांनो आणि k साठी 11. करा 11 15 15 30. 30 आणि हे 13 30 40 43 किती मित्रांनो? 43. बघा हे उत्तर 43 यायला पाहिजे. 11 चा घन म्हटलं मित्रांनो. 11 चा घन शेवटी किती यायला पाहिजे माहिती का? बघा 11 चा घन 121 वर्ग झाला. याला 11 ने गुणून बघा. 11 गुणा 11 1 11. हा झाला 1. 11 1 आपण 22 आणि 1 23. हा चाले 2. 11 1 11 2. 11 2 13. म्हणजे घन किती असतं? 11 चा घन बघा. 11 चा घन किती आहे? 13 31 आहे. किती आहे? 13 31. त्यासाठी मला सांगितलं 20 पर्यंत पाठच करायचे. काय करायचे? पाठ करून ठेवायचे. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अमृत या शब्दाचा समानार्थी म्हटलंय. अमृत म्हणजे विष नसतं. अमृत म्हणजे मीठ नसतं. अमृत म्हणजे जल नसतं. अमृत आपण काय म्हणतो? शुद्धा असं म्हणतो. काय म्हणतो? शुद्धा. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? खालीलपैकी संख्या मूळ संख्या बघा 51 ला भाग होतो. 17 13 17 17 37 51 ते 51 37 आहे की नाही. नंतर 57 असं भाग होतो. 19 19 29 57 आणि 69 ला 3 भाग होतो. 3 1 3 3 2 6 आणि हे आलं लक्षात? 3 3 9. चला नेक्स्ट 61 ला मात्र कशाने भाग होत नाही म्हणून 61 ठीक आहे माहिती का? 61 ची मूळ संख्या आहे. चला नेक्स्ट 48 60 आणि 72 यांचा लसावी किती? लसावी म्हटलं मित्रांनो बघा 48 म्हटलंय, त्यानंतर 60 म्हटलंय आणि 72 म्हटलंय. 12 चौक 48. मित्रांनो मी 12 गुणिले 4 केलं. याला पण 12 पंचे 60 केलं मित्रांनो. किती केलं? 12 पंचे 60 केलं. 12 पंचे 60 आणि 12 सखम 72 मित्रांनो. 12 सखम 72. बघा काय निघाला? 12 कॉमन निघाला. म्हणून 12 काढला. चला गुणवले. याचा आणि याचा गुणाकार करा आता बघा. याचा आणि याचा गुणाकार 6 म्हणजे 30. 30 आणि 4 चा गुणाकार 3 चौक 12 120. चला 12 120 आणि 12 यांचा गुणाकार 12 12 किती रे? 12 12 44. उरलेलं 0 1440. बघा इथे 1440 कुठे येते का? 1440 कुठे राहिलं आपण? वरचं सर. हा आले 1440 कुठे आहे? नाही. लसावी म्हटले ना. हा लसावी किती येतो? 1440 यायला पाहिजे. 1440 1440 1440 किती यायला पाहिजे? 1440. चला इथे 40 पाहिजे. आहे का? नेक्स्ट नाही घ्या पुढे या. 2401 चा 2401 चा वर्गमूळ म्हटलं आपल्याला. वर्गमूळ काढायचं. 2401 चा वर्गमूळ काढण्यासाठी एक काय एक तर 9 यायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? एक तर 1 किंवा 9 यायला पाहिजे. 1 किंवा 9 बघा. इथं 7 आहे, इथं 8 आहे. म्हणजे या दोन पैकीच एक आहे. या दोन पैकीच एक आहे. याचा गुणाकार सोपा वाटतो, याचा गुणाकार सोपा वाटतो. 51 चा गुणाकार 49 सोपा आहे. म्हणजे 51 चा गुणाकार करून बघा. 51 चा गुणाकार करून बघा. 1 1 1 1 5 5 अधिक 5 1 5 5 5 25. बघा इथं 1 आला 10 0 7 आला 1 आणि इथं 26 आलं. काय आलं?
26 आलं. 26 चुकलं म्हणजे नक्कीच काय माहिती का यापैकी हे नाही म्हणजेच 49चा तो काय आहे वर्ग आहे. 49चा वर्ग आहे. चला नेक्स्ट 13चा घन. 13चा आपलं बघितलंय. 13चा काही नाही माहिती का 11चा किती माहिती का 11चा 13 31 पाठच असलं पाहिजे. 11चा 13 31 12चा 17 28 आणि 21 97 21 97 21 97 आहे. 21 97 येतात बघा इथे 21 97 आहे बी आलं लक्षात. नेक्स्ट 999 मायनस काय केलं नाही मित्रांनो बघा 9 9 8 8 8 आले किती राहणार 1 1 राहणार काय राहणार 1 1 1 राहणार 4 1 1 कुठे आहे बघा 4 1 1 आहे. चला इंग्रजी अक्षरामध्ये आर च्या आधी तिसरे अक्षर आर च्या आधी म्हटलंय बघा एम एन ओ पी क्यू आर एस टी आर च्या आधी म्हटलंय. आर च्या आधी तिसरे बघा आर इथं आहे. आर च्या आधी तिसरे पहिलं हे आहे दुसरं हे आहे तिसरं हे आहे म्हणजे ओ हे तिसरं अक्षर आहे कितवा ओ हे तिसरं अक्षर आहे. चला नेक्स्ट ए सी एफ जे ओ या मालिकेतील पुढील अक्षर कोणते बघा ए बी काटलाय बी कॅन्सल केलाय सी डी ई कॅन्सल केलाय 2 कॅन्सल केले एफ एफ जी एच आय 3 कॅन्सल केले. इथे किती केले असेल 4 कॅन्सल केले असतील. इथे काय केले असतील 5 बघा ओ च्या नंतर 5 सोडा ओ पी क्यू आर एस टी हे 5 सोडले 6वं घ्या यू म्हणजे इथं काय पाहिजे यू हे लेटर यायला पाहिजे. शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा मित्रांनो शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आपला. शांत म्हणजे निवांत असतो का शांत म्हणजे प्रसन्न असतं का उग्र असतं का सौम्य असतं. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शांत म्हणजे निवांत असतं शांत असणं म्हणजे प्रसन्न असतं शांत म्हणजे सौम्य असतं पण काय नसतं शांत म्हणजे उग्र विरुद्धार्थी उग्र नसतं म्हणून इथं उग्र हा शब्द आहे. खाली तरी पूर्ण वर्ग संख्या कोणती बघा पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी काय काय असतं आपण बघितलंय. पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी काय यायला पाहिजे काय नसायला पाहिजे 2 3 आणि 7 आणि 8 हे अंक नसायला पाहिजे आहे की नाही बघा 2 नसायला पाहिजे 8 नसायला पाहिजे आणि 7 नसायला पाहिजे. हे तर 2 नाहीतच. आता राहिलं काय माहिती का 450 शून्य नाही का पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी एक शून्य येत नाही कधी काय तसंच 2 शून्य येत असतात किती तसंच 2 शून्य हे पण नाही. चला नेक्स्ट म्हणजे कोणती आहे ही संख्या आहे. नेक्स्ट 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 84 126 आणि 210 याचा मसावी किती बघा मित्रांनो 84 बघा 84 इथे घ्या चला 84 84 84 मोठ्यात मोठा काढायचा 84 अरे चल ना 84 126 आणि 210 84 बघा 84 ला 21 ने म्हणतो 21 21 21 चौक 84 21 कॉमन निघाला याच्यामध्ये 21 26चे आणि इथं 21 10 आलं लक्षात याला कॉमन काय निघाला रे 21 कॉमन निघाला बघा 4 6 आणि 10 मध्ये कॉमन निघतो का निघतो. आपल्याला काय विचारलंय मसा विचारलाय निघतो 2 बघा काय निघाला 2 कॉमन निघाला याच्यामध्ये कोण निघाला 2/3 कॉमन म्हणजे 2 कॉमन निघाला. याच्यामध्ये काय निघाला 2/5 म्हणजे 2 कॉमन निघाला. किती कॉमन निघाला 2 म्हणजे 21 गुणिले 2 21 2 42 मसावी विचारायचं लसावीला असेल तर लसावीला त्यांचा गुणाकार घेतला असता. 42 संख्या आहे का बघा याच्यामध्ये 42 संख्या आहे बघा बी मध्ये काय बी मध्ये आहे. चला नेक्स्ट 31 36 36 याचं वर्गमूळ म्हणलंय याचं वर्गमूळ म्हणलंय की नाही 6 बघा शेवटी कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 4 ने 4 ला गुणलं की 6 येतं आणि किती कशाने येतं 6 ने 6 ला 6 7 36 याला गुणलं तर शेवटी 6 येतं. मग एक तर 4 किंवा 6 शेवटी असला पाहिजे आहे की नाही. हा तर 8 आहे नक्कीच नाही हा असू शकतो आहे की नाही. हा इथं तर नाहीच इथं पण नाही म्हणजे उत्तर कोणतं माहिती का हाच उत्तर बरोबर म्हणजे हा उत्तर बरोबर आहे. 56 चं वर्गमूळ का आहे म्हणजे 56 हे 31 36 चं वर्गमूळ आहे किंवा 56 चा वर्ग आहे 31 36 आहे. 15 चा घन म्हटलंय 15 चा घन आपल्याला पाठच पाहिजे 15 चा घन 33 75 आहे का आहे 33 75 मित्रांनो जमत नसेल तर 225 हा वर्ग आहे त्याला 15 ने गुण बघायचं 15 ने बघा 5 ने गुण बघा 5 5 25 ला 5 चा बघा शेवटी 5 असणार आहे शेवटी 5 5 5 सगळीकडेच आहे की नाही सगळी काय गुणाकार करून बघा गुणाकार केल्यानंतर लक्षात येईल की 33 75 काय माहिती का त्याचं वर्ग घनमूळ आहे घन आहे घन आहे 15 स्क्वेअरचा 15 च्या घन. चला नेक्स्ट 62 बघा 62 62 62 62 62 62 62 खालीलपैकी परिमेय संख्या कोणती बघा परिमेय संख्येमध्ये ही जी संख्या अपरिमेय आहे ही संख्या अपरिमेय आहे तेव्हा ही परिमेय आहे ही अपरिमेय आहे कारण ही कशामध्ये का ही नॉन करिंग किंवा टर्मिनेटिंग ही नॉन करिंग टर्मिनेटिंग यापैकी नाहीये आहे नाही म्हणजे ही नाहीये ही मात्र आहे म्हणून काय माहिती का 11 16. चला नेक्स्ट जर a बरोबर 1 b बरोबर 2 z बरोबर 26 तर लाईन बरोबर प्रत्येक लेटरला त्या
अंकामध्ये दिलंय की नाही, A चा अंक 1, B चा 2, म्हणजे B 2 नंबरला आहे, एक नंबरला आहे, Z 26 नंबरला आहे. तसं Y L मधला Y मधला L 12 नंबरला आहे, I 9 नंबरला आहे, 9 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे आणि N 14 नंबरला आहे. बघा करा बेरीज. बघा 15 आणि 1 कोणती झाले? हे किती झाले? 1 कोणती झाले. आणि इथं जर बघितलं गेलं तर हे किती झाले माहितीये का? 21 झाले. किती झाले? 21 झाले. 21 आणि 29 हा इकडे गेला, 30 झाले, 30 आणि 50 म्हणजे काय माहिती का? 50 अंक असला पाहिजे. चला हे 50 इथं. बेरीज सुद्धा दिली तर फास्ट करायची, पण कोणती आकडे घ्यायची नाही. जवळच्या आकडे जे लवकर बेरीज करता येते अशा आकडे तुम्हाला घ्यायचे असतात. नेक्स्ट, खालील मालिकेत पुढील संख्या कोणती? बघा खालील मालिकेत पुढील संख्या कोणती म्हटलंय? 3 दिलाय, 7 दिलाय, 15 दिलाय, 31 दिलाय, 63 दिलाय. बघा 3 चा 7 चा संबंध काय बरं? 3 च्या पुढे 4 7 दिले. 7 आणि 15 किती? 7 आणि 15 8 चा गॅप आहे. इथे 4 चा गॅप आहे, इथे 8 चा गॅप आहे. 15 आणि 31, 15 आणि 31 किती? 15 आणि 31 16 चा गॅप आहे. बघा कितीचा? 16 चा गॅप आहे. 16 चा 31 आणि 63 60 60 30 आणि 60 30 तर इथे कितीचा? 32 चा गॅप आहे. कितीचा? 32 चा गॅप आहे. चला इथे कितीचा गॅप असला पाहिजे? सरळ सरळ बघा, 4 चा गॅप, 8 चा गॅप, 16 चा गॅप, 32 चा गॅप, म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 4 4 1 4 4 2 8 8 1 8 8 2 16 16 1 16 16 2 32 32 1 32 32 2 64. इथे काय पाहिजे माहिती का? 64 पाहिजे. 64 म्हणजे काय? हे 63 अधिक 64, 63 अधिक 64, 63 अधिक 64 म्हणजे इथे 60 आणि हे 12 127. 127 हे त्याचं उत्तर येईल. कसं लक्षात बघा, काय केलंय? काही केलं नाही. बघा काय केलंय? पट वाढवली. इथं 4 चा गॅप आहे, याच्या याच्यात या दुप्पट, याचा दुप्पट 8 चा गॅप आहे, याच्या दुप्पट 16 चा गॅप या दोघांमध्ये आहे, याच्या दुप्पट 32 चा गॅप या दोघांमध्ये आहे. आता या दोघांमध्ये कितीचा गॅप असला पाहिजे? नक्की 64 चा गॅप असला पाहिजे. 64 चा गॅप जर काढला, या दोघांची बेरीज म्हणजे गॅप असतो. बघा 127. चला 27 29 चा वर्गमूळ किती? 27 29 आपल्याला माहिती आहे. 29 27 म्हणजे 27 वर्गमूळ असला पाहिजे. का? कसं करणार माहिती का? शेवटी 9 येईल. 9 येईल म्हणजे 3 3 च्या तर ठिकाणी येतोय 9 3 त्रिक 9 आणि किंवा 3 त्रिक 9 आणि 7 7 49 9 शेवटी येईल. 3 आणि 7 बघा इथं 3 आणि 7 एकच नाही पाहिजे. इथं नाही, इथं आहे, इथं नाही, इथं नाही, म्हणजे एकच पर्याय आहे 27. म्हणून 27 चं काय ते? 27 चा वर्ग आहे तो, याचा वर्गमूळ 27 आहे. चला नेक्स्ट, 96 144 आणि 240 यांचा मसावी किती? बघा मसावी काढायचा आहे. 96 घ्या, घेतले 96, 144 घ्या, घेतले 144 आणि 240 घ्या. सर्व मित्रांनो मी 12 कॉमन काढणार आहे, कारण मला माहिती आहे सगळ्यामध्ये 12 आहे. तुम्हाला जे वाटतं ते कॉमन काढून घ्या. या सगळ्यामध्ये 12 कॉमन आहे. कितव्या नंबरला? 12 8 96 आहे की 12 12 1 44 आणि 12 2 24 म्हणजे 20, 12 240. बघा कॉमन काय निघाला? 12. आपल्याला काय करायचं? मसावी काढायचा आहे. बघा आता 8 आहे, 12 आणि 20 याला कॉमन निघतात. मी काय करणार माहिती का? 4 गुणवले 2 काढला. याच्यात काय काढला माहिती का? 4 गुणवले 3 काढला. याच्यात काय काढला? 4 गुणवले 5 काढला. बघा मित्रांनो इथे किती निघाले? 4 कॉमन निघाले. म्हणून किती काय झाले? 4 गेले. मित्रांनो ही लसावीसाठी वापरतात, आहे की नाही? हे फक्त कॉमन असतात. ते 12 चौक 48 किती? 48 आहे का? बघा 48 उत्तर. बघा याच्यात 48 उत्तर आहे का? 48 आधी कशावर? सी मध्ये, आहे की नाही? त्याचं उत्तर काय माहिती का? 48 सी आहे. नेक्स्ट, 17 चा घन. बघा मित्रांनो 17 चा घन विचारला आपल्याला. 17 चा घन म्हणजे 7 × 7 = 49, 9 आले, याला 7 न 63 म्हणजे 3 अंक शेवटी असला पाहिजे. 3 अंक बघा इथं नाही, 3 अंक इथं आहे, इथं आहे, इथं आहे, आहे की नाही? मग आता बघा आपल्याला इथं आहे, तर आपला गुणाकार करून बघायचा आहे. काय माहिती का? या 7 ने 49 ला गुणून बघा. 17 सारी डायरेक्ट 17 17 ला किती माहिती का? 17 चा वर्ग जे आहे 256 आहे, 89 आहे, 89 याला किती? 17 ने गुणून टाका. तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे 17 चा 49 13 हे काय आहे माहिती का? त्याचा घन आहे. त्याचं उत्तर ताबडतोब तुम्हाला लक्षात येईल. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या बघा, परिमेय संख्या ही काय? संपलेली आहे दशांशानंतर, म्हणजे ही परिमेय आहे, ही परिमेय आहे. याच्यानंतर ही का? ही सुद्धा परिमेय आहे. ही मात्र काय माहिती का? ही सुद्धा परिमेय आहे, कारण ही संपलेली आहे. इथं मात्र काय माहिती का? अपरिमेय. काय? अपरिमेय संख्या. तर नेक्स्ट, खालीलपैकी मालिकेत पुढील संख्या कोणती? पुढील संख्या बघा 2 आणि 6, 6 आणि 6 12, 12 20, 20 30. इथं काय ना काय दिले माहिती का? मित्रांनो बघा 12 आणि 4 16, 16 6 12 आणि 4 6
6 आणि किती 12, 6 आणि 6 12, 12 आणि किती 20, 12 आणि 8 20, 20 आणि किती 30, 20 आणि 10 30. म्हणजे काय केलं मित्रांनो, बघा 2 चा 2 2 फरक आहे, 4 6 8 10. इथं असं काय पाहिजे माहिती का, 12 असा पाहिजे. 30 अधिक 12 किती मित्रांनो 42. मग पर्याय क्रमांकामध्ये 42 आहे का बघा, पर्यायामध्ये 42 आहे का बघा, पर्यायामध्ये 42 आहे का बघा. चला आहे, पर्यायामध्ये 42 आहे म्हणजे तुम्हाला उत्तर येणार आहे 42. इंग्रजी अक्षरमालेत एच पासून प्रत्येक दुसरे अक्षर घेतल्यास चौथे अक्षर कोणते. एच पासून म्हटलं बघा, एच पासून प्रत्येक दुसरे अक्षर ई जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. चला काय म्हणतो माहिती का, एच पासून प्रत्येक दुसरे, एच पासून हे एक बघा, प्रत्येक दुसरे अक्षर घेतल्यास चौथे अक्षर कोणते आहे, हे एक आलं. प्रत्येक दुसरा अक्षर घेतला, इथून एच पासून प्रत्येक दुसरे, इथून हे दुसरे, चला इथून हे दुसरे आणि इथून हे दुसरे. बघा किती म्हटलंय, असे दोन दोन दुसरे घेतले, चौथे अक्षर कोणते येणार, पहिलं हे आलं, दुसरं हे आलं, तिसरं हे आलं, चौथं हे आलं. पी पी पी. मग शी काय म्हणजे तर क्वेश्चन 3 किती काय असणार, आन्सर असणार क्वेश्चनचं 3 हे आन्सर असणार सी, पी यायला पाहिजे. 21 चा वर्ग आणि -19 चा वर्ग. 21 चा वर्ग काय आहे, 21 चा वर्ग बघा, 21 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 441 मायनस 19 चा काय रे 361. आपल्याला पाठच असला पाहिजे, करा लवकर. याच्यातून हे गेलं कारण 0 0 कुठे राहते बघा, 0 कुठे राहते बघा, बाबा इथं राहते, बाकीची करायची सुद्धा गरज नाही. चला नेक्स्ट 80 त्याचं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट 18 24 आणि 30 आणि 42 यांना मसावी तुम्हाला येईल. याचं उत्तर काय तुम्हाला येणार आहे का सांगायचंच बघा, तरी पण सांगतो. 18 चा बघा, 18 24 30 आणि 42 यातून 6 मी कॉमन काढतो मित्रांनो. बघा 6 3 आहे की नाही, इथं 6 4, इथं 6 5, इथं 6 सकम 6 27 42 7. काय विचारलंय, मसावीच विचारलाय, मसावीच विचारलाय, हिची काहीच गरज नाही. कॉमन काय निघाला आहे, ह्याच्यातून कॉमन निघतच नाही, म्हणजे 6 इथं काय असणार आहे, मसावी असणार आहे. बघा 6 होतं, ह्या वेळी 6 होतं. लक्षात. नेक्स्ट 42 25 बघा, 25 चा वर्गमूळ काढायचा आहे. 25 चं काय आलं रे, शेवटी 25 चं 5 आलं. चला 49 म्हणजे 42 आहे. 42 अशी जवळच्या संख्या 2 ज्यांचा गुणाकार 42 यायला पाहिजे. 7 सकम 42, 7 सकम 42, 7 आणि 6 यांचा गुणाकार होतो, सगळ्यात लहान संख्या द्यायची, त्याची संख्या 6 म्हणजे 65. 65 चा वर्गमूळ आहे ते. चला नेक्स्ट 65 चा वर्ग आहे, 65 चा वर्गमूळ. चला नेक्स्ट 19 चा घन म्हणलंय बघा, 19 आपण काढच केलं होतं. काय होतं माहिती का, 19 चा 68 59 68 59 कुठे आहे बघा, हे बघा 68 59 इथे आहे. चला नेक्स्ट कसं करायचं ते सर्व लक्षात आलं पाहिजे. 19 चा 361 हे काय आहे, वर्ग आहे. तुम्हाला काय करायचं माहिती का, 19 मला 9 गुणून व्हायचंय, 9 गुणा 9 1 9 चे येईल, 9 शेवटी 9 येणारच किंवा डायरेक्ट त्याला गुणून घ्या. 9 1 9 हे 9 गुणाकार केला याला डायरेक्ट तुम्हाला काय माहिती का, 59 49 सॉरी अरे रे इथे रे इथे हे नाही, 68 59 68 59 इथं 68 59 सॉरी 68 59 हा त्याचा काय त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट काय आहे, खालीलपैकी कोणती संख्या, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, खालीलपैकी मूळ संख्या बघा, खालीलपैकी मूळ संख्या बघा 8 आणि 7 15 3 नंबर जातो. तर नेक्स्ट 8 आणि 9 8 आणि 9 8 आणि 9 89 89 म्हणजे किती 16 आणि 17 याची बेरीज 13 याला भाग जातो, याला 3 नंबर जातो, यालाच भाग जात नाही आहे की नाही, याला भाग जात नाही. 89 ही काय आहे मूळ संख्या आहे. खालील मालिकेत बघा, याला 3 जातो, याला 3 जातो, याला 13 जातो. चला नेक्स्ट म्हणजे याला कशाने भाग जात नाही. मालिकेतील पुढची संख्या ओळखा, 10 20 10 20 40 80 10 ची दुप्पट 20 20 ची दुप्पट 40 40 ची दुप्पट 80 80 ची दुप्पट 160 160 आहे का बघा, 160 इथं आहे. चला नेक्स्ट इंग्रजी अक्षरामध्ये डी पासून प्रत्येक तिसरे अक्षर घेतल्यास पाचवे अक्षर कोणते, डी पासून प्रत्येक तिसरे अक्षर घ्यायचं आहे. बघा डी पासून प्रत्येक तिसरे म्हणलंय, डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ, इथे घेतो पी, इथे घेतो क्यू, इथे घेतो आर, इथे घेतो एस, इथे घेतो टी. बघा काय म्हणतो माहिती का, डी पासून इथूनच डी पासून म्हटलं, डी नंतर नाही, डी पासून प्रत्येक तिसरा अंक 1 2 3 1 इथं झाला, पुन्हा 1 2 3 इथं झाला 2, इथं 1 2 3 इथं झाला 3,
इथं 1 2 3 इथं झालं 4 इथं म्हणा 1 2 3 इथं झालं 5 म्हणजेच कोणतं यायला पाहिजे आर हे अक्षर यायला पाहिजे कोणतं यायला पाहिजे आर हे अक्षर यायला पाहिजे चला नेक्स्ट 999 गुणवले 15 999 गुणले 125 सॉरी 999 गुणले 125 कसं करणार मग याचं कसं करणार तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फास्ट करायचे कॅल्क्युलेशन कसे करायचे फास्ट करायचे काय करणार तुम्ही माहिती आहे का रे तुम्ही काय करणार 1000 समजणार याला 1000 समजणार 1000 ने गुणवले कशाला 100 याला गुणवलं बघा 1000 ने गुणलं त्याच्या पुढे किती यायला पाहिजे 3 शून्य यायला पाहिजे किती शून्य यायला पाहिजे 3 शून्य यायला पाहिजे म्हणजे 12 आणि 5000 म्हणजे 1,25,000 1,25,000 कुठे आहे 1,25,000 1,24,000 1,25,000 इथं असं येणार आहे पण एक कमी आहे ना मग कुठं कमी आहे एक कमी आहे बघा बरं तिथं इथं उत्तर 12,499 यायला पाहिजे असं मला असं वाटतं 12,499 तर बघून करून बघायचं करून बघा नेक्स्ट 59 29 वर्गमूळ काढायचंय 9 म्हणजे एक तर 3 त्रिक 9 आणि 7 7 49 शेवटी 3 तर असला पाहिजे किंवा 7 असला पाहिजे बघा 3 नाही ही पण नाही हे पण नाही 7 म्हणजे 77 आहे किती आहे 77 आहे नेक्स्ट 21 चा घन म्हटलं मित्रांनो 21 चा घन म्हणजे 21 चा वर्ग किती रे 441 ला किती गुणणार 21 न गुणणार शेवटी काय आला बघा 21 हा चाले 2 21 2 23 चौक 84 85 86 ला 6 चा चाले 8 21 चौक 84 आणि 8 84 आणि 8 92 61 बघा मित्रांनो 92 61 चला नेक्स्ट म्हणजे तुम्हाला काय कळलं म्हणजे का तुम्हाला लक्षात यायला पाहिजे फास्ट 21 चा घन बघा 21 चा घन आला का रे आला ना आताच नेक्स्ट घ्या खालीलपैकी समसंख्या कोणती खालीलपैकी समसंख्या ज्या संख्ये शेवटी 2 4 6 8 आणि 0 असतो बघा इथं 1 आहे नाही इथं 3 आहे नाही इथं नाही म्हणजे 8 संख्या असून ही समसंख्या खाली माहिती पुढील संख्या कोणती ओळखा बघा 1 चा 4 400 4 चा 5 900 9 चा 16 16 चा 25 म्हणजे बघा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 आता पुढील संख्या 6 6 चा वर्ग 36 म्हणून इथं समजा येणार 36 येणार जर कॅट बरोबर 24 म्हणजे बघा कॅट बरोबर 24 असं दिलंय सी 3 दिलंय ए 1 दिलंय आणि टी 20 दिलंय तर डॉग बरोबर म्हणजे प्रत्येक अंकाला 1 नंबरचा असल्यामुळे ए 1 दिलाय सी 3 नंबर असल्यामुळे 3 दिलाय तसं टी 20 नंबर असल्यामुळे 20 दिलाय तर डी 4 नंबरला आहे ओ 15 नंबरला आहे जी 7 नंबरला बघा 15 आणि हे 11 ही झाले रे 15 11 26 आहे का हा 26 इथं आहे चला नेक्स्ट 35 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 35 चा वर्ग कसा करायचा असतो आपण बघा 35 चा वर्ग कसं करतो 5 चा वर्ग किती रे 5 चा वर्ग 25 3 च्या पुढली संख्या 3 × 12 25 चा वर्ग काय झाला म्हणजे 35 चा 12 25 झाला वजा हे 15 चा वर्ग किती आहे रे 225 आहे 225 दिले 225 गेले किती राहिले रे 1000 राहिले किती राहिले 1000 आहे का 1000 आता 1000 येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला पेपर होता हा पेपर तुम्हाला 80 मार्क इथं 85 मार्क झाले किती 85 क्वेश्चन इथं झालेले आहेत 85 क्वेश्चन बघा परत एकदा मला काय माहिती का तुम्ही हे 79 जे काही गणित आहे हे तुम्ही टोटल करून पहा यामधला योग्य पर्याय कोणता येतो मी पाहिलेलं नाही केलेलं नाही मी सांगितलं उत्तर कोणतं असू शकतं तर उत्तर ते सांगितलं मी की हे उत्तर असू शकतं काय असेल ते तुमच्या लक्षात येईल चला नेक्स्ट तुम्ही बघून घ्या नेक्स्ट त्याच्या नंतर आता पॅराग्राफ दिलेला आहे पॅराग्राफ मध्ये काय जास्त अवघड नाही तुमची तुम्हाला लक्षात येईल पण तरी पण एक आपण पॅराग्राफ बघूया अगोदर उतारा मी वाचतो एका गावात 2 मित्र राहत होते एकाचं नाव होतं विवेक तर दुसऱ्याचं नाव होतं सौरभ म्हणजे 2 मित्र राहत होते एक होता विवेक दुसरा होता सौरभ नेक्स्ट दोघेही अभ्यास होते पण दोघेही अभ्यास करायचे खूप अभ्यास होते कष्ट होते पण विवेक फक्त परीक्षेसाठी अभ्यास करत असा होता त्यातला एक मित्र जो आहे तो जो विवेक आहे फक्त त्यासाठी अभ्यास करायचा परीक्षा जवळ आली किंवा परीक्षेसाठी मला मार्क पाहिजे मला नंबर पाहिजे मला मार्क पाहिजे किंवा मला नंबर पाहिजे परीक्षा आली जवळ चला परीक्षेपुरता फक्त अभ्यास करत असेल तर सौरभ नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी वाचत असेल पण सौरभ मात्र तो सुद्धा हुशारच होता अभ्यास होता पण तो केवळ मार्क पाहिजे नंबर आला पाहिजे यासाठी नाही तर तो मात्र नवीन गोष्टी शिकण्यासाठी अभ्यास करून घेत होता एके दिवशी शिक्षकांनी दोघांना एक कठीण प्रश्न विचारला दोघांना पण विवेकने उत्तर देऊ शकला नाही का
तर तो नुसतं परीक्षेसाठी अभ्यास करायचा, परंतु सौरभने विचारपूर्वक उत्तर दिलं. शिक्षक म्हणाले पाठांतरापेक्षा समजून घेतलेलं ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडते. त्या दिवसापासून विवेकने समजून घ्यायला सुरुवात केली किंवा समजून घ्यायचा निश्चय केला आणि अभ्यास समजून घेऊ लागला. चला ठीक आहे, अशा प्रकारचा काय माहिती का हा पॅराग्राफ आहे. म्हणजे विवेक आणि सौरभ हे दोन मित्र आहेत हे आपल्याला लक्षात आले. विवेकचा स्वभाव आणि सौरभचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. दोघं पण अभ्यासू आहेत, फक्त हा परीक्षेसाठी अभ्यास करतो, तो मात्र समजून घेऊन शिकण्यासाठी अभ्यास करतो आहे की नवीन गोष्टी. आणि मग शिक्षकांनी सांगितलं की बाबा अभ्यास करायचा तर मार्गासाठी नाही, अभ्यास करायचा तो कशासाठी माहिती का समजून घेण्यासाठी, जीवनात त्याचा उपयोग व्हावा यासाठी करायचा असतं आहे की नाही. आणि मग तिथून पुढे विवेकनं सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली. बघा बरं, उत्तरातील दोन मित्रांची नावे सांगा. आपल्याला माहिती आहे, सांगता येईल दोन मित्रांची नावं. एकाचं नाव काय सौरभ, दुसऱ्याचं काय विवेक. अमोल नाही काही नाही, याच्यामध्ये विवेक आणि सौरभ एक बरोबर. विवेक मुख्यतः कशासाठी अभ्यास करायचा आता होईल आपण. विवेकाचा अभ्यासच होता कशासाठी माहिती का, फक्त आणि फक्त परीक्षेसाठी आहे की नाही, परीक्षेसाठी अभ्यास आहे की नाही. नेक्स्ट, सौरभचे वैशिष्ट्य काय होते. सौरभ काय करायचं माहिती का, फक्त गुण मिळवण्यासाठी, नंबर मिळवण्यासाठी, म्हणजे नाही सौरभचा काय होतं माहिती का, तर तो मात्र समजून घेण्यासाठी अभ्यास करायचा, समजून घेण्यासाठी. बघा तो खेळाडू होता, तो फक्त पाठांतर करत होता, तो समजून वाचत होता. काय करतो माहिती का, समजून. तो अभ्यास करत नव्हता असं नाही, तर तो समजून घेऊन वाचत होता. नेक्स्ट, शिक्षकांनी कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला. बघा शिक्षकांनी जो प्रश्न विचारला होता सोपा होता, विनोदी होता, कठीण होता, चित्रावर आधारित होता. एक प्रश्न विचारला, सोपा प्रश्न कोणता रे, बघा मला बघावा ना. शिक्षकांनी कसा, शिक्षक म्हणाले पाठांतरापेक्षा समजून घेतले ना. दोघांना एक कठीण प्रश्न विचारला. कठीण कसा प्रश्न होता तो, कठीण होता मित्रांनो. म्हणून आपण मला वाटतं ते करायचं नाही. बघा मला लक्षात आलं नाही मी वाचल्यानंतर, म्हणून मी परत वाचायला गेलो. शिक्षकांनी कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला, तर तो प्रश्न सोपा नव्हता, तो प्रश्न विनोदी नव्हता, चित्रावर सुद्धा नव्हता, तो एक कठीण प्रश्न होता. चला योग्य उत्तर कोणी दिले, विवेकाला आलं का नाही. विवेक हुशार होता पण त्याला उत्तर आलं नाही. दोघांनी दिलं का, दोघांनी नाही. कुणीच दिलं नाही का, तसं पण नाही. दिलं ना, कोणी दिलं, सौरभनं दिलं होतं. चला नेक्स्ट, शिक्षकाच्या मध्ये कोणती गोष्ट अभ्यास आयुष्यभर उपयोगी पडते, तर पाठांतर कार्य नसतं, नशीब कार्य कधीच नाही. कोणती गोष्ट अशी आहे की आयुष्यभर उपयोगी पडते, आयुष्यभर उपयोगी पडते, कोणती गोष्ट आहे, तर तिथं सांगितलं की समजून घेतलेलं ज्ञान. बघा आयुष्यभर उपयोगी पडते, तर समजून घेतलेलं ज्ञान हे आयुष्यभर उपयोगी पडत असतं. उत्तराचा मुख्य संदेश कोणता, तर सरळ सांगायचा नाही, बाबा तुम्ही वाचा पण समजून घेऊन वाचा की नाही. जास्त पुस्तक खरेदी करा असं म्हणायचं त्यांना नाही, त्यांना समजून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असं म्हणायचं का, नक्कीच म्हणायचं. परीक्षा देऊ नका म्हणायचे का, नाही. मित्रांची स्पर्धा करा म्हणायचे का, नाही. विवेकाला सांगा ही स्पर्धा मित्रांशी करायची नाही, स्पर्धेशी करायची नाही. नेक्स्ट, स्पर्धेशी स्पर्धा अशी सुद्धा करायची नाही. नेक्स्ट, निश्चय या शब्दाचा जवळपास अर्थ काय. विवेकाने निश्चय केला होता, कशाचा निश्चय केला होता की आता इथून पुढे सुद्धा मी वाचेल, तर कशासाठी माहिती का, समजून घेण्यासाठी वाचेल, समजून घेऊनच वाचेल. निश्चय म्हणजे काय करणे, निर्णय घेणे. काय करणे, निर्णय घेणे. समजून या शब्दाचा विरुद्ध अर्थ कोणता, समजून घेणं, समजून न घेणे, न समजता, जाणीवपूर्वक विचारपूर्वक शांतपणे न समजता. उत्तराला योग्य शीर्षक द्या. दोन मित्र, समजून घेतलेले ज्ञान, शिक्षकाची परीक्षा आणि गावातील शाळा. तर दोन मित्र पण म्हणता येणार नाही, समजून घेतलेले ज्ञान, कारण ज्ञानाशी रिलेटेड आहे म्हणून ते उत्तर त्याचं बरोबर आहे. चला नेक्स्ट कविता पाहणार आपण. श्रमाचे सोने फुलते रे, घामात दडले भाग्य. बघा श्रमाचे सोने फुलते रे, घामात दडले भाग्य. प्रयत्नांच्या प्रत्येक पावलात यशाचे असते राज्य. संकट आले तरी हसावे, धैर्य कधी न सोडावे, जिद्दीच्या त्या दीपामधून जीवन सुंदर घडवावे. परत एकदा, श्रमाचं सोनं फुलतं, श्रम करा ते नक्कीच फुलतं असं त्यांना सांगायचं. घामात दडले भाग्य, तुमचं जे नशीब आहे कशात दडलेलं आहे, तर तुमचं घामामध्ये भाग्य दडलेलं आहे. प्रयत्नांच्या प्रत्येक पावलात यशाचे असते राज्य. यश कधी मिळतं, प्रत्येक प्रयत्नामध्ये यश असतं, प्रत्येक प्रयत्नाच्या पावलातही. संकट आले तरी हसावे, धैर्य कधीच न सोडावे, म्हणजे धैर्य कधीच सोडायचं नाही, संकटात सुद्धा हसत राहायचं, मार्गक्रमण करत राहायचं. धैर्य कधी न सोडावे, जिद्दीच्या त्या दीपामधून जीवन सुंदर घडवावे. फक्त जिद्द असली पाहिजे. सुंदर जीवन घडवण्यासाठी एकच गोष्ट असते, ती म्हणजे जिद्द. तुमचं नशीब नसतं, तुमचा पैसा नसतो, है की नाही. नाहीतर मी वारंवार सांगत असतो, प्रत्येक माणूस काय करतो माहिती आहे का, आयुष्यामध्ये 100 एकर जमीन असलेला काय किंवा नोकरी असलेला काय, 10 एकर जमीन असलेला किंवा नोकरी असलेला काय, आणि 1 एकर जमीन असलेला किंवा नोकरी असलेला काय, जगताना सर्वजण सारखे जगतात, सगळ्यांची मरमर चालू असते. 100 वाल्याला असं वाटतं की आयुष्यात फक्त 1 एकर कमवावं, याला वाटतं की आपण थोडंसं 1 एकर कमवावं, याला वाटतं की 1 एकर कमवावं. म्हणजे आहे त्यापेक्षा
थोडंसं अधिक पुढे जावं. मग काय म्हणते का, आयुष्यभर 100 एकर असून सुद्धा व्यवस्थित जगू शकत नाही, 10 एकर असून सुद्धा व्यवस्थित जगू शकत नाही, 1 एकर असून सुद्धा व्यवस्थित जगू शकत नाही, जर तशी वृत्ती असेल तर. पण इथं वृत्ती कोणती लागते माहिती का, इथं वृत्ती एकच लागते, काय करायचंय, जिद्दीच्या दीपामधून आपला धैर्य न सोडता पुढे जायचंय, परिश्रम करायचंय. आणि परिश्रम करत असताना सक्सेस मिळवण्यासाठी श्रमाचं सोनं फुलवावं लागतं, किंवा घामात दडलेलं भाग्य जे असतं ते भाग्य उजळावं लागतं. प्रयत्नातच प्रत्येक यशाचं रहस्य दडलेलं असतं. तर म्हणून प्रयत्न करत राहायचे, परंतु प्रयत्न करत असताना एखादा हव्यास डोळ्यासमोर ठेवून जीवन जगत असताना जीवनातला आनंद गमवायचा नसतो. असो, नेक्स्ट आपण पाहणार आहात या प्रश्नांची उत्तर आहे बघा. कवितेनुसार भाग्य कुठे दडलेलं आहे, कवितेनुसार भाग्य कुठे दडलेले आहे. धनात दडले का, नशिबात दडले का, खेळात दडले का, नक्कीच नाही. भाग्य हे घामातच दडलेलं असतं. कवितेनुसार यश कशामुळे मिळतं, नक्की तुम्हाला समजलं पाहिजे. यश हे नशिबामुळे मिळतं का मित्रांनो, नाही. इतरांच्या मुद्दातीमुळे मिळतं का, नाही. योगायोगानं कधीच नाही. कशामुळे मिळत असतं, प्रयत्नांच्या घामातून. चला नेक्स्ट. संकट आल्यावर काय करायचं असे काही सांगतात. संकट आल्यावर रडत बसायचं, संकट आल्यावर पळून जायचं, संकट आल्यावर हार मानायची नाही मित्रांनो. संकट आल्यानंतर हसत आणि धैर्यानं सामोरे जायचं असतं. नेक्स्ट, जिद्दीच्या दीप याचा आशय काय आहे. जिद्दीचा दीप म्हणजे काय माहिती का, तर जिद्द म्हणजे चिकाटी असते, सातत्य असते. दिवा लावणे असा नाही, वीज किंवा प्रकाश असा नाही. चला नेक्स्ट. कवितेचा मुख्य संदेश कोणता. माणसाकडे काय पाहिजे, श्रम, जिद्द, चिकाटी, धैर्य, याच्यामुळे यश मिळतं. फक्त नशिबावर विश्वास ठेवावा असं नाही, संकट टाळावे असं नाही, आराम करावा असंही नाही. 10चं 100चं 1 आहे. 101 बघा. श्रमाचे सोने फुलते या ओळीतील सोने हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे. खरे सोने वापरले का रे, नक्कीच नाही. चला नेक्स्ट. मौल्यवान यश दागिना नाही, धातू नाही. नक्कीच काय वापरलं माहिती का, मौल्यवान यश म्हणून वापरलेला आहे. धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. धैर्य म्हणजे साहस असतो मित्रांनो. जिद्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. जिद्द म्हणजे चिकाटी असते. काय असते, चिकाटी असते. पण जिद्दच्या विरोधार्थी विचारलं मित्रांनो आपल्याला. जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रयत्न, याच्या विरुद्ध काय, निरुत्साह. ज्याला जिद्द नसते असा निरुत्साही असतो. कवितेत कोणत्या मूल्यावर सर्वाधिक भर दिला आहे. आळसवर, परिश्रमावर, राग आणि स्पर्धा. स्पर्धेवर नाही, रागावर नाही, आळसावर नाही, फक्त आणि फक्त परिश्रम, प्रयत्नांती परमेश्वर. कवितेला योग्य शीर्षक कोणते. नशीब नक्कीच नाही, परिश्रमाचं महत्व 100% असणार, सुंदर जीवन, दीप असं पण नाही, सुंदर जीवनाविषयी पण नाही. इथं फक्त सांगितलंय परिश्रम करा. सुंदर जीवनाचा त्याचा काही घेणं नाही, परिश्रमाचा संबंध आहे. अरण्य या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अरण्य म्हणजे काय असतं, वन असतं. निर्मळ हे शुद्ध आपल्याला माहिती आहे. निर्मळ म्हणजे काय, विरुद्धार्थी विचारलं. निर्मळ म्हणजे स्वच्छ असतं, निर्मळ म्हणजे शुद्ध असतं, निर्मळ म्हणजे शुभ्र असतं. पण इथं विरुद्धार्थी विचारलंय मग काय, मलिन हे त्याचं उत्तर आहे. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काजळ लावल्यासारखं तेल लावायचं पाहायचं असं नाही. तर बघा, डोळ्यात तेल टाकणे असा अर्थ नसतो त्याचा. अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवणे असा त्याचा अर्थ असतो. रडणे किंवा झोपणे असा नक्कीच नसतो. लक्षात. नेक्स्ट. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय, कोणतीही गोष्ट थोडी 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 करूनच काय होत असते माहिती का, मोठी होत असते. पाऊस पडतो असा नाही त्याचा अर्थ, पाणी वाया जाते असा त्याचा अर्थ नाही, तळे मोठे असते असं पण त्याचा अर्थ नाही, थोडी थोडी बचत मोठी होत जात असते. लक्षात. उदार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. उदार म्हणजे काय, तर उदार म्हणजे बघा असा माणूस की मोकळा माणूस असतो. कसा, दानशूर त्याला म्हणतो. काय म्हणतो, दानशूर आहे की नाही. कठोर नसतो, रागीट नसतो, कृपण नसतो. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. यश म्हणजे सक्सेस म्हणजे काय, विजय असतं. काय असतं, विजय. पण विरुद्धार्थी बघा, गौरव म्हणजे सुद्धा असतं, कीर्ती म्हणजे सुद्धा असतं. यश पण आपल्या विरुद्धार्थी शब्द विचारला. विरुद्धार्थी म्हणजे काय, पराभव. ते त्याचं उत्तर असणार आहे, पराभव. हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. हातावर तुरी देणे म्हणजे मदत करणे का, नक्कीच नाही. हातावर तुरी देणे म्हणजे बघा एक क्वेश्चन खूप विनोदी होता की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या हातावर तुरी दिल्या का शाहिस्ते खानाच्या, काय जे काही वाक्य उघडलं तरी, तर शाहिस्ते खानाच्या हातावर तुरी दिल्या. तर याचा अर्थ काय, तर हातावर तुरी दिल्या असा एका शाळेचा, कुठल्या तरी जिल्हा परिषदच्या शाळेचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. हातावर तुरी देणे म्हणजे प्रत्यक्षात तुरी देणे असा नाही, तर नकार देऊन निघून जाणे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात. नेक्स्ट. आधी देते माती या म्हणीचा अर्थ कोणता बरं. जिथं आधी देते माती म्हणजे कोणतीही गोष्ट चांगली नसते, जास्त अतिरेक, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो, कोणत्याही गोष्टी अतिरेक वाईटच असतो. इकडे म्हणून इथं हे या पद्धतीने. नाकाने कांदे सोडणे, लय नाकाने कांदे सोडून असा म्हणतो की नाही. नाकाने कांदे सोडणे याचा अर्थ काय, फार कष्ट करणे असा नाही.
तर अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशक्य गोष्ट असते ते करण्याचा प्रयत्न. नाकाने कांदे सोडण्याची सवय चालणे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे. नेक्स्ट, जशी करणी तशी भरणी. आपल्याला म्हण माहिती आहे, जैसी करणी वैसी भरणी. म्हणजे मेहनत जशी कराल तसं फळ मिळतं की नाही. जसे कर्म तसे फळ. पैसे साठवावेत, शेत करावे, मेहनत करावी. जशी करणी तशी भरणी या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर जशी करणी तशी भरणी म्हणजे काय बघा इथं, जैसे कर्म त्याचे फळ देतो रे भगवंत. चला नेक्स्ट, कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कठीण आपल्याला माहिती आहे, याचा विरुद्धार्थी एकदम सोपा आहे, हे एकदम सोपा. चला नेक्स्ट, कानावर न घेणे. कानावर न घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? ऐकू न येणे, दुर्लक्ष करणे, कान झाकणे, गुपित सांगणे. कानावर न घेणे म्हणजे ऐकून न घेणे असा होतो का? कानावर न घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ दुर्लक्ष करणे असा होतो. ऐकू न येणे असा नाही होत, कान झाकणे असा होत नाही, गुपित सांगणे असा होत नाही, तर दुर्लक्ष करणे असा त्याचा अर्थ होतो. एकीचे बळ या म्हणीचा योग्य अर्थ काय? म्हणजे एकीचं बळ काय असतं माहिती का? युनिटी इज अ पॉवर. आहे की नाही? एकत्रित प्रयत्न केला की शक्ती निर्माण होत असते. ती त्याचं उत्तर आहे. दयाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दयाळू. दयाळू असेल विरुद्धार्थी म्हटलं. दयाळू म्हणजे कृपाळू असतो, दयाळू म्हणजे सज्जन असतो, दयाळू म्हणजे प्रेमळ व्यक्ती असतं. दयाळू म्हणजे कसा नसतो मग? विरुद्धार्थी निर्दयी नसतो. चला नेक्स्ट, तोंडाची वाफ दवडणे. तोंडाची वाफ दवडणे म्हणजे उगाच वायफळ बडबड, असं बडबड करणे, गरज नसताना ओरडणे, खूप बोलणे उपयोग न होणे, की नाही? गरज नसताना बोलणे उपयोग न, वायफळ बडबड असं त्याला माहिती आहे की नाही? मोठ्याने ओरडणे म्हणता येत नाही, गाणे म्हणणे हसणे असं नाही, आहे की नाही? मोठ्याने ओरडणे नाही, हसणे नाही, गाणे म्हणणे तर खूप. लास्ट वन, विद्या हेच खरं धन या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. विद्या परमधनम, आहे की नाही? म्हणजे नॉलेज इज वेल्थ. बरोबर. शिक्षण ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे असं आपण म्हणतो. पैसा सर्वश्रेष्ठ आहे असं नाही, दागिने महत्त्वाचे आहेत असं नाही, जेवण हे खरं धन आहे असं पण नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे शिक्षण हेच, म्हणजे बी. काय आहे? बी आहे. चला, अशा पद्धतीनं आपण 120 प्रश्नांची